शुभ संध्याकाळ सगळ्यांना. कशा आहात सर्वजण? मजेत ना? हे पहा आपला देव किती मस्त मातीची ॲक्टिव्हिटी करत होता. पहा संध्याकाळी त्याच्यावर चित्र वगैरे काढत होता. त्यानंतर ते आले आणि ते म्हटले चला चिक्कू काढू आपण. तर मग दोन्ही पोरं त्यांच्या मागे लागले. मग आपला देव पहा खोरं वगैरे घेऊन सगळं तिथं माती उकरायसाठी घेत होता. तर लगेच रामला पण तेच लागते, एकच वस्तू दोघांना लागते पहा. आणि देव परत त्याला आणायला गेला मग. आणि हे पहा हे मस्तपैकी चिक्कू काढत होते पहा. संध्याकाळचे 6 वाजले असतील पहा. मस्तपैकी पावसाचं वातावरण वगैरे होतं आणि बऱ्याच दिवसापासून चाललं होतं चिक्कू काढायचे, म्हणून संध्याकाळी गेलो होतो पहा. आणि हे चिक्कू काढायचे आणि खालून देव गोळा करायचा. जे पाईपाच्या आतमध्ये येत होतं तेवढे ते घ्यायचे, पण काही बरेच असे होते ते खाली पडायचे पहा. मग खाली पडल्यानंतर आपला देव मस्तपैकी ते गोळा करून देत होता आणून. हे पहा किती चिक्कू आहेत मस्तपैकी. आपला राम आहे. दोघांची लुडबुड सारखी चालू असती, रामची आणि देवची. आपलं चिकू झाड. देव कुठं चालला? राम इकडे. राम काय करतो भाऊ तू? तोंडात बोट नको घालू. नको छी. बघ देव कुठे गेला पाहिजे. देव कुठे गेला पाहिजे. काय करतो? चिक्कू काढतोय. काय काढायला आला राम तू? चिक्कू तू खाणार आहे? चिक्कू खाणार? हे बघ किती छान वातावरण झाले. हे पाईपाने चिक्कू काढी तिथं. आपल्या इथं देव इथं ये, राम इथं ये. आणि पा संध्याकाळचे 6 वाजलेत. आबळ आले पा किती मस्त. आमच्याकडे काय एक सुद्धा पाऊस नाही झालेला. सगळीकडे पाऊस झाला पण आमच्याकडे एक सुद्धा पाऊस नाही झालेला. हे पा देव अरे चिक असतो देवा तो. राम हात नको राम चिक लागन. फेकून आहे तसं. खाली पडलेले ते हे पा इकडे सगळीकडे डाळिंबच आहेत. आणि आपला राम काय करतो भाऊ तू? काय करतोय? चिक्कू हे पहा आपले डाळिंब हे पहा डाळिंब. माल धरलाय आता सध्या फळ आहे डाळिंबाची बागेला. हळूच काढ द्यावा. हे पहा आपला देव कसा काढतोय. चिक्कू खाली पडलेले काढतोय. तुम्ही खाली पडूनच देऊ नका ना. पाईप कसाठी आहे? देवा तुला म्हटलं होते ना दे म्हणून तयार झालेला. हे पहा ट्रॅक्टर चालले आणि बस सूर्य कसा मावळ आहे. काठी घे ना तुला तिथं ओढता येईल. हे पहा सूर्य कसा मावळ पहा. काय बाळा समते तर देतो. हे समोरच हे दिसतं की इथं बिबट्या असं म्हणतात. बिबट्या राहतो इथं. हे पहा डाळिंब किती मस्त डाळिंब धरले पहा. हे पहा माल किती छान डाळिंब आली पहा. हे पहा डाळिंब किती छान मस्त झालंय वातावरण पहा. 6 वाजले संध्याकाळचे. हे पहा आपला देव कसं खाली जाऊन हे काढू राहिलाय. चिक्कू काढत आहे. दिसत नसेल देव तुम्हाला. हे पहा आपला देव. हे पहा आपला राम. काय राम काय काय तेव्हा मोठी चप्पल घालून देतोय. काय काय घेऊ का? पिकलेलं नाही भाऊ ते. काय राम ए राम चिक लागन ना हाताला. चिक लागन नको तू चिक येतो. हे पा चिक्कू
देव पहा माझा देव किती हुशार आहे. त्याला कॅरेट आणायला सांगितलं, तो बादली घेऊन आला चिक्कू न्यायला आणि कॅरेट पण घेऊन आला एवढं लांबून. हे पहा किती लांबून आलाय. तिकडं घर आहे पहा, तिकडे गेला होता एकटा. पहा किती हुशार आहे माझा देव, एकटा आला पहा. दमला का भाऊ, दमला? आणखी काढायचे काय? हा राम थांब, राम जायचंच आहे घरी आता, थांब. कसं रडवतो पाय आपलं राम. काय झालं राम? कशाला कशाला? तिथे तिथे एवढं एवढं इथून बघ ना, इथून बघ ना, इथून बघ ना. कसं रडवतो पाय आपला राम. रामच्या डोळ्यातलं पाणी पा, रामच्या डोळ्यातलं पाणी पा. हो राम कसं रडतो, राम कसं रडतो. राम रुसला. काय झालं भाऊ, काय काय झालं? देव राम पाण्यासाठी रडतोय म्हणून ते पाणी घेऊन येऊ राहिलाय. आला पाहिजे देव आपला. देव पा पा पाय तुझ्यासाठी पाणी घेऊन आला पाहिजे एवढ्या लांबून. बघ आला दादा पाणी घेऊन आला पाय. आणलं भाऊ, पा आमचा देव दादा पाणी घेऊन आला पा. दे भाऊ, रामासाठी पाणी आणलं पाण्याने. हे पा किती छान चिक्कू होते. दोन बाटल्या तरी छान मोठाले भरून चिक्कू निघाले पा. आणि त्यानंतर संध्याकाळी आई बाहेर कांद्याची पात वगैरे निश्चित होत्या पा. संध्याकाळचे 6:30 पावणे 7 झाले असतील. आणि हे पहा वातावरण किती छान होतं. आणि देव आणि राम मस्तपैकी ते खेळत होते पहा. संध्याकाळी पावसाचं वातावरण झालं होतं पहा. आणि देवचं आपलं वेगवेगळंच असतं. तो एक कागदाचा काहीतरी फटाका बनवायचा आणि तो वाजवायचा पहा. त्याला मी म्हटलं कसं बनवतो दाखव मला, तर त्याने पहा असं बनवून दाखवलं. कसं वाटलं तुम्हाला आमचं गावाकडचं वातावरण हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे चिक्कू धन्यवाद.